जय हिंद मित्रांनो, मी सूरज प्रधान. तर सर्वांचं स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचं अपडेट तुम्हाला व्हिडिओचं थंबनेल बघून समजलं असेल की आपण व्हिडिओ कशाबद्दल बनवत आहेत. आणि आजचा अपडेट एक खूप महत्त्वाचा आहे, कारण की ज्यांनी अजून डॉक्युमेंट काढलेले नाहीत ते अशा विद्यार्थ्यांनी लवकर डॉक्युमेंट काढून घेणे. एवढ्या 10 दिवसामध्ये त्यांनी डॉक्युमेंट काढून घ्यावा. 1675 महिला उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेले आहे. खूप जणांचे प्रश्न होते, सर आम्ही ह्या बॅचला गेलो नाही ट्रेनिंगला, तर पुढच्या वेळेस घेतील का? तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सूरज प्रधान. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला व्हिडिओ तुम्ही अर्ध्यात बघता आणि तुम्हाला काही समजत नाही, तुम्ही मला कमेंट करत बसता. आणि काय होतं, मी कधी कामात असतो, मी त्या कमेंट वाचायला टाइम भेटत नाही. आपण त्यासाठी टेलिग्रामचं चॅनलचं हे ओपन केलंय, ओपन सोर्स केलंय. तिथं तुम्ही चॅट करून विचारू शकता, मेसेज करून विचारू शकता प्रॉब्लेम तुमचे. मी जर नसलो तरी काही माझे मित्र बांधव आहेत आपले MSF मधले, ते सुद्धा रिप्लाय देऊ शकतात. ज्यांना माहिती आहे ते सुद्धा त्यात रिप्लाय देतात. तर तुम्ही सर्व अजून त्या चॅनलला जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या. तुम्हाला तिथं पुरेपूर MSFचे अपडेट भेटत राहतील. तर आजचा अपडेट असा आहे की 1675 महिला उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर खूप जणांचे प्रश्न होते, सर आम्ही ह्या ट्रेनिंगला गेलो नाहीत तर आम्ही पुढच्या वेळेस घेतील का? हे बघा, ह्याच्या आधी घेत होते, पण गेल्या वर्षीपासून जे गेले नाही ट्रेनिंगला त्यांना दुसरा चान्स त्यांनी कमी केला आहे. म्हणजे मी म्हणत नाही की ते बोलवत नाहीत, बोलवतात, पण मी 100% सांगू शकत नाही ह्यावेळेस तुम्हाला हा चान्स लास्ट आहे किंवा सेकंड चान्स तुम्हाला भेटेल, हे काहीही सांगता येणार नाही. त्यामुळं तुम्ही जेवढं होईल तेवढं ट्रेनिंग पूर्ण करून घ्या. आणि डॉक्युमेंट दोन डॉक्युमेंट हे कंपल्सरी काढावं लागेल. मेडिकल सर्टिफिकेट आणि पोलीस व्हेरिफिकेशन हे डॉक्युमेंट तुम्हाला 100% लागणार आहे. तुम्ही हे डॉक्युमेंट काढून घ्या. जर आताच तुम्ही नाही म्हणतायत, पण काही कारणात तुम्ही जर जायचं म्हणलं ठरलं तर हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला 100% लागतात. त्यामुळे हे 2 डॉक्युमेंट तुम्ही आधी पहिलं तुम्ही आतापर्यंत जर नसेल काढलं तर हे डॉक्युमेंट आता लगेच काढून घ्या. व्हिडिओ बनायचं कारण हेच आहे, मला खूप जणांचे प्रश्न आले होते, हे डॉक्युमेंटसाठीच प्रश्न आले होते. आणि सध्या पोलीस भरती बी आहे, त्यासाठी बी खूप जण कन्फ्यूज झालेले आहेत, आम्ही पोलीस भरती करावं का MSFला जावं. हे बघा, कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे, मी म्हणत नाही तुम्ही पोलीस भरती सोडून तुम्ही MSF जॉईन करा. काही मित्रांनो, आपले हे काही दिवस हे स्ट्रगलचे असतात, हे मेहनतीचे दिवस आहेत. तुम्हाला ह्याच्यामधून तुम्हाला जावंच लागेल. शेवटी आपलं हे नशीब आहे, जे नशिबात असतं तेवढंच भेटतं. पण तुम्ही तुमचा प्रयत्न 100% पोलीस भरतीला द्या, असे माझं मत आहे. आणि ज्या बांधवांना परिस्थिती नाहीये त्या मित्रांनी खरंच सांगतो मित्रांनो, तुम्ही MSF जॉईन करा. कारण की MIDC आणि बाहेर काम करण्यापेक्षा 1,00,000 पटीने MSF आणि पोलीस खांदा देऊन काम करण्याचं काम आहे आपलं. तर मित्रांनो, सर्वजण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि माहिती जर समजली नसेल तुम्ही मला टेलिग्रामला मला पर्सनली मेसेज करा, इन्स्टाला मेसेज करा किंवा टेलिग्राम चॅनलला मेसेज करा. तुम्ही तिथं मी ओपन केलेले आहे, तिथं मेसेज तुम्ही सर्वजण मेसेज करू शकता. आणि नाही झालं तर तुम्ही यूट्यूबच्या आपल्या इथं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. मी ती कमेंट नक्कीच, मी आता सगळ्या कमेंटचा रिप्लाय देत आहे. मित्रांनो, आपलं चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाहीये. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.